गेलतो तर नाही देत ते म्हणून 8-10 जणांनी मारले मला. कुठं घडला प्रकार आहे? देवकत गेले मी. ठीक आहे, काय झालं होतं नेमकं? उधारी मागायला गेलतो. कशाची उधारी होती? उधारी पानपट्टीची. 450 रुपये उधारी होती. येत नाही ती नाही ते म्हणून मारलं पहिल्यांदा तिघांनी. पुन्हा सगळे गोळा करून घेतले त्यांनी 10-12 जण. पुन्हा मी पानपट्टीत बसल्यावर बोलवून घेऊन मारलं मला काठीनं रोडनं. कुठं कुठं लागलं? डोळ्याला लागले, दात पडला, मागं लागले, मुक्का मारती डोळ्याची हड्डी सरकली. हड्डी सरकली आहे तिथं. ठीक आहे, काय मागणी आहे? मध्ये सगळं आहे की ठीक आहे, किती जणांनी मारलं? 8-10 जणांनी मारलं. मग काय मागणी आहे? पोलिसांना तक्रार दिली होती? मी पहिल्यांदा ठिकाणी मारल्यावर गेलो पोलीस म्हणजे पुन्हा ये म्हणजे पुन्हा मारले त्याने. जबाब घ्यायला कोण आले नाहीत? नाही, फक्त आले ते पोलीस फक्त चौकाचेच नाव होते मला. पोलीस आले होते काय? एक जण चालतो एक जण आले होते. काय विचारलं त्यांनी? कुठं कुठं मारले ते बघितलं, मग नावं सांगितलं. मी सगळ्याचे सांगलं होतं. तेवढे नसतात मला 4 जणांचे नाव. तेवढ्याने मारला असतं तर तो वाचला असता का मला. असं म्हणले. तक्रार घेतली तुमची? तक्रार नाही, निकाल लिहून घेऊन गेली. लिहून घेऊन जबाब घेतला ना? तेवढंच बोलल्या. ठीक आहे, आता मागणी काय आहे? माझा फोटो वाटलं तर तिथं CCTV बसवले. कुठं CCTV आहे? मेडिकलमध्ये देवकत गेले. ठीक आहे, प्रकार कधी घडला? किती तारखेला? 19 तारखेला. 19 तारखेला. ठीक 10-10:30. ठीक आहे, मागणी काय आहे? मागणी फक्त मला न्याय द्यावा. नाहीतर मी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार. सगळी लेकरं होती, मला 4 लेकरं एकटा मागं मोरी बघणार कोण नाही. डॉक्टरने काय म्हणलेलं? काय होतं गेलं डॉक्टरने? कुठं कुठं लागलं काय नाही? डोळ्याचं फ्रॅक्चर आहे, दाताचं आहे, मुक्का मार लागलेला आहे. शेर दिलीप महानवर. ठीक आहे, काय प्रकार घडला होता? कधी घडलाय? कधी 19 तारखेला. ठीक आहे, काय झालं होतं नेमकं? काय नेमकं ती पैसे त्याच्याकडे होतं पानपट्टीचं म्हणून ती आणाय गेलता. मग दोघा तिघांनी मारल्यावर समजावलं म्हणून बसलं होतं त्या मटेरियल खात बसलं होतं त्या पानपट्टीत. तर इकडे रे म्हणून सगळीच पुन्हा त्यानं गोळा केली की त्याला एकल्याला मारायला सुरू केलं की कोणच गल्लीत तर नव्हतं. दोघं तिघं होते त्या मनीनं ती अंगावर पडल्यावर वाचलाय म्हणायचं. ठीक आहे, तुम्हाला कसं काय आलं? हे कोण सांगितलं कसं मग पुन्हा ही काय सांगा आलं मला. आई मामाला लय मारले ना ऍडमिट केले म्हणून पुन्हा मी आले धुन तिथंच ठेवून. कुठं कुठं लागलंय? कुठं कुठं आता पाठीला लागलंय, डोळा फ्रॅक्चर झालाय म्हण, दात पाडलाय म्हण, गळ्यातली साखळी बी काढून घेतली. त्यांनीच घेतली गळ्यात. नाण्यानं धाण्यानं गच्चीला धरलं की ती साखळी हातातली मोबाईल होता रानातल्या अकरावाचा. ती साखळी सुद्धा ती दिवशीच घातली होती. त्यांना म्हणला साड्या काढायला राहू दे की आजच्या दिवस तर म्हणून तो का घालून घ्याल. ठीक आहे, आता काय मागणी काय आहे तुमची? काय आता मागणी काय? माझं लेकरू मेल्यावर काय मला न्याय द्यावं लागेल की? आता 4 दिवस झाले पोलीस सुद्धा येणं गेलेत. म्हणजे त्यांनी गाबाळ द्यायली म्हणून येणं गेले ते का सांगा? त्याने गाबाळ द्यायल्यावर येऊ नये का सांगा तुम्ही? आमच्या मागं कोणी विचारणार नाही म्हणून का? म्हणजे बिन ताप एकल्याला बघून मारले, मग मारायचा प्रयत्न होता काय माहित आहे? ठीक आहे, 19 तारखेपासून कोणीच पोलीस आले नाही का? कुणीच आले नाही. ती एक आलता पोलीस शिकला तर मी होते तर खाली आलेली. ती बंद केल्यावर आल्यावर म्हणला 4 दे रे नाव म्हणला. ती म्हणलं सगळ्यांनी मारले तितक्यात मी गेल्यावर मी म्हणलं मी त्याची आई आहे म्हणलं. जेवढ्याने मारले तेवढं तुमची तक्रार घ्यायचं काम आहे म्हणे. का ह्याला मोठमोठे पैसे आणून द्याल ती म्हणे. ही गपच खुर्चीवर आहे. माझं लेकरू तिथं तडपाडायला 4 लेकरं बारीक 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 खायचे, त्याला कोणी सांभाळायचं? असं कोण म्हणले 4 जणांचे नाव द्या म्हणून? कोणती पोलीस म्हणला तो तिथं बसलेला सुद्धा असं. मी म्हणलं 4 कशी घेते म्हणलं. जसं मेन ओढून काढलेलं 10-15 काठ्या सुद्धा आहे त्या बाहेर. त्या दुकानात आहे त्या आवडं मारलेल्या अकराला माझं. हे माझा भाचा बी नव्हता, नाहीतर ह्यानं बघितलं असं पुन्हा हाला माहीत झालं. म्हणजे काय मागणी काय आहे तुमची? मागणी काय? माझं देव ती सोनं नाणं देव काय 5,000 होतं. माझ्या लेकराचा डोळा नीट करून घ्यावा, नाही तर डोळा सरकारने निघा. तेवढी मला मागणी आहे. मला अपेक्षा कुणाची मला रुपये मागणं. माझा कष्टाचा पैसा करून मी लेकराला 2 तोळ्याची किती ती सुद्धा साखळी काढून घेतली. गच्चीला धरलं की ही पळाल तर हाला बी काट्या घालायला की बिनचिरी चिरकत आला घरात. आणि बारकी लेकरं घेऊन मी नदीला धुवायला गेली. मला तर माहीत सुद्धा नाही.